सांगली शिवरवाडीत घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड। शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर यश आलंय। शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। 2 दिवसांपूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्याचे असल्याचे आढळले, तेव्हा त्याला हुसकावून लावले होते। आज सकाळी 7 वाजता अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी PVC पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले। ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक, सहदेव पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पाने लावून बंद केले व वन विभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर तासाभराने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा जाळे घेऊन शिवरवाडीत पोहोचले। घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले, परंतु बिबट्याने त्याला साथ दिली नाही। त्यानंतर बांबू, चिवे व काठ्यांच्या मदतीने ढकलून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात यश आलंय। हे चित्र पाहण्यासाठी सारा गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी एक झुंबड उडाली होती। त्यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलीस पाटील मोहन घागरे, प्रणुंब्रे तर्फे शिराळा सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, अनंत सपकाळ, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता। वन विभागामार्फत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मणेर, मानव सुर्ले, शंतनू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता। शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।